आचार्यजी, माझा हा प्रश्न होता, की माझं मन एका जागी का लागत नाही? जसं मी अभ्यास करते, तेव्हा माझं मन लागत नाही. तर मी माझं मन एका जागी कसं लावू? हा तर मोठा विकट प्रश्न आहे. बेटा, तुझ्या वयात मन एका जागी रागायलाही नको. का बरं कोणी तुला बोलावं, की हीच ती जागा आहे, याच विषयात मन लाव? शाळेत गेल्यावर शिक्षक म्हणतात, तुमचं मूल खूप शिस्तबद्ध आहे आणि मिसेस शिंदे एकदम खुश होतात. शिस्तबद्ध आहे. हे शिक्षकांनी खूप धोकादायक विधान केलंय. खूप छान वाटतं त्यांना. बिलकुल त्या मुलाला एक मूर्ती बनवून टाकली आहे. तो असं एकदम अंकलजी नमस्ते आणि भगवानजी की जय जय. मुलांमध्ये आयुष्य असायला हवं, शिस्त नाही. प्राण असायला हवे. मूल कसं हवं, ज्याच्या आत जीवन इतकं रसरसलेलं आहे की ते ओसंडून वाहत आहे, बांधता बांधल्या जात नाहीये, आवरण्यास नाकी नऊ येत आहे, असं असायला हवं मूल. प्रत्येक मूल विद्रोहीच जन्माला येतं, कारण तुम्ही त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं केलंय. काय चुकीचं केलंय? त्याला जन्माला घातलंय. त्याच्या वागण्यात बेधडकपणा असायला हवा. त्याच्यावर नियम कायदे लादू नका. इथे बस, असं कर, चल चल सरळ हाताने जेवण करत जा. ना सरळ हाताने जेवणार ना उलट्या हाताने. जसं म्हणून तसं. असंही खाऊ शकतो. आम्हाला बघू तर द्या की गाय कशी खात असेल. माझं मस्त होतं. मी म्हणायचो बॅटिंग मी उजव्या हाताने करीन आणि बॉलिंग डाव्या हाताने करीन. करा. जेवण या हाताने तर केस या हाताने विंचरेन. करा. ना याचा ऐकीन ना त्याचा ऐकीन. मी दोन्हीकडून चालवतो. करा. सुरुवातीला ऐकूच चांगलं वाटतं की वेल मॅनर्ड किड. हेच मूल आहे जे पुढे जाऊन कृष्णाच्या विरोधात उभं राहतं. कारण तुम्ही त्याला समाजासोबत उभं राहायचं शिकवलंय. कृष्णासोबत तर कोणी विद्रोहीच उभा राहील, जो बेधडक असेल. आणि मी फक्त मुलांबद्दल बोलत नाहीये, मी मुलांच्या मम्मींबद्दल सुद्धा बोलतोय. जशी वेल मॅनर्ड मुलं असतात, तशाच वेल मॅनर्ड त्यांच्या मम्मी असतात. अगदी असं वाटतं की सुशिला नारी, हे सुशिला वगैरे आता खूप झालं. थोडं उग्र, जिवंत पाहिजे.